पुढच्या वेळी आणू नका हो तुम्ही, किती खर्च करणार आहे मॅडम? मॅडमचं उत्तर काय होतं माहिती आहे? मॅडम डॉक्टरांना म्हणाल्या, डॉक्टर, जोपर्यंत माझ्या पर्समध्ये शेवटचा 1 रुपया असेल तोपर्यंत मी प्रयत्न करेन की माझी सासू जगली पाहिजे. ही अशी वाघीण आहे आणि या वाघिणीला इथं बोलवलंय. या वाघिणीनं आपली सासू तर जगवलीच, आणि ज्यावेळी वाटलं ना जिथं बुद्धीचं क्षेत्र संपतं तिथं आपण श्रद्धेकडे वळतो. त्यांनी गणपतपुळ्याच्या गणपतीला नवस केलेलं होतं की माझी सासू बरी होऊ दे, मी पायी चालत गणपतीपुळ्यापर्यंत येईन. आणि आता किती टाळ्या वाजवाव्यात, आणि खरंच तुम्हाला साष्टांग नमस्कार आहे आमचा. गणपतीपुळ्यापर्यंत ही सून आपल्या सासूसाठी चालत गेली आणि तिनं नवस फेडलं. काय असू शकते एक सून आपल्या सासूसाठी, काय समर्पण करू शकते? आणि मग ते मालिकांमधून आपण जे बघतो ना, सगळं खोटं वाटायला लागतं. या सुनेसाठी, या सासूसाठी खरंच खूप खूप तुमचा आम्ही मनापासून आदर्श घेतोय, आम्ही तुमचं कौतुक करतोय.